नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण क्लर्कचे जे प्राधिकरण आहेत ते निवडण्यासाठी मुलांना मदत होण्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्राधिकरणासंदर्भातली माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. तरी तुम्ही या या व्हिडिओला आणि या चॅनलला सुद्धा लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे नवीन प्राधिकरणाच्या संदर्भातले जे व्हिडिओ येतील त्यांची इत्थंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जेव्हा मेरिट लिस्ट लागेल क्लर्कच्या संदर्भातली 2023 क्लर्क, तर त्याच्यानंतर जे 10-15 दिवस तुम्हाला प्राधिकरण निवडण्यासाठी वेळ मिळणार आहे. त्याच्यामध्ये कुठले प्राधिकरण चांगले आहेत याच्यामध्ये वेळ न जाता डायरेक्ट तुम्ही लिंक ओपन करून कुठले प्राधिकरण तुम्हाला द्यायचे आहेत ते अगोदरच लिस्ट काढून तुम्ही ठेवू शकता. त्याच्यासाठी कुठले प्राधिकरण आपल्याला निवडायचे आहेत आणि कुठल्या प्राधिकरणा संदर्भातली जे काम करण्याची पद्धत आहे, सॅलरी तर तेच राहणार आणि वेळ काय आहे या संदर्भातली माहिती तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर बघूया, आजचा हा व्हिडिओ जो आहे महसूल सहाय्यक संदर्भातला व्हिडिओ आहे. महसूल सहाय्यक म्हणजेच लिपिक टंकलेखकला 2020च्या GR नुसार गव्हर्नमेंटने महसूल विभागातली जी लिपिक टंकलेखक जे पद आहे त्याला महसूल सहाय्यक हे नाव दिलेलं आहे. तर या विभागाच्या संदर्भातलं महसूल सहाय्यकचं कार्य, सॅलरी, त्यांचं कामाचं वेळ आणि कामाची जे ताण आहे किंवा या पदासंदर्भातलं जे कार्य आणि कर्तव्य जे आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर बघूया. तर मित्रांनो, लिपिक टंकलेखक जे महसूल सहाय्यक म्हणून त्याला नवीन नाव भेटलेलं आहे. तर या संवर्गाबाबत काय म्हणता येईल, आपल्याला काय बघता येईल, जसं की तुम्हाला मी अगोदर सांगितलेलंच आहे की महाराष्ट्र शासनाने 2020च्या GR नुसार महसूल विभागातील लिपिक या पदाचे पदनाम महसूल सहाय्यक म्हणून केलेले आहे. जरी सध्या आपल्याला जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखक हे जर दिसत असेल, परंतु त्याला महसूल सहाय्यक म्हणूनच ओळखलं जातं. आणि तुम्हाला जे तुम्ही नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा आय कार्ड भेटणार आहे त्याच्यावरती पण महसूल सहाय्यकच भेटणार आहे. तर हे प्राधिकरण हे महसूल व वन विभागामध्ये येतं आणि नियुक्ती प्राधिकरण जे आहे जिल्हाधिकारी आहे. म्हणजे तुमची नियुक्ती जी आहे, तुम्हाला जे अपॉइंटमेंट देणार आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयामधून भेटणार आहे. आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या कार्यालयामध्ये, ऑफिसमध्ये तुम्हाला कार्य भेटेल किंवा नियुक्ती भेटेल हे तुम्हाला त्या अपॉइंटमेंटच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळेल, माहिती मिळेल. समोरची माहिती बघूया. जसं की तुम्हाला सांगितलेच की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत तुम्हाला अपॉइंटमेंट मिळणार आहे. तर जिथं पद रिक्त असेल त्या कार्यालयामध्ये तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय हे नियुक्ती करेल. तर मग कामाचं ठिकाण कुठं कुठं असेल, तर कामाचं ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा असू शकतं, उपविभागीय कार्यालय ज्याला आपण सब डिव्हिजन ऑफिस म्हणतो तिथं पण असू शकतं, आणि तहसील कार्यालयामध्ये जास्तीत जास्त हे नियुक्ती तुम्हाला मिळू शकतं. आणि तहसील कार्यालयामध्ये तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी पण तुम्हाला मिळू शकतं. ट्रान्सफर करून तुम्ही घेऊ शकता आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी समोर जाऊन. तर या संदर्भातलं पे स्केल तर आपल्याला माहितीच आहे, S6 आहे आणि S6 ला बेसिक जे राहतं 19,900 हे बेसिक राहतं. आणि या बेसिक मध्ये वेगळे वेगळे अलाउन्सेस ऍड होतात, ज्याच्यामध्ये DA, TA असे बऱ्याच प्रकारचे अलाउन्सेस हे ऍड होतात. आणि हे अलाउन्सेस ऍड झाल्यानंतर तुम्हाला टोटल सॅलरी जी आहे, ग्रॉस सॅलरी जी आहे, हे 38,000 पर्यंत मिळू शकतं. मित्रांनो, 38,000 जी सॅलरी आहे ही जिल्हा कार्यालय, उपविभागीय कार्यालय या कार्यालयाच्या ठिकाणानुसार तुम्हाला मिळेल. जसं की जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जर तुमची नियुक्ती झाली तर तिथं सॅलरी तुमची जास्त असेल. उपविभागीय कार्यालयात जर तुमची नियुक्ती झाली तर जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा थोडी कमी तिथं असेल. आणि तहसील कार्यालयामध्ये जर तुमची निवड झाली तर इथं सुद्धा तुमची थोडीशी सॅलरी कमी असेल, कारण की इथं तुमचा HRA जो असतो, HRA, तर हा HRA ठिकाणानुसार बदलत असतो. जसं की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्याच्या ठिकाणी हा HRA 20 ते 25% असतो. उपविभागीय कार्यालयाच्या मध्ये जर तुम्ही लागले तर तिथं HRA हा जवळपास 15% असतो.
आणि तहसील कार्यालयाच्या जवळपास जर तुमची तहसील कार्यालयामध्ये जर तुमची नियुक्ती झाली तर तिथं हा HRA जवळपास 10% असतो. तर यानुसार तुमची सॅलरी ही कमी कमी किंवा वाढत वाढत जातो. म्हणजे तुमचं काम करण्याचं ठिकाण जे आहे त्याच्यानुसार तुमची सॅलरी ही कमी जास्त होत राहतं. आणि इन हँड सॅलरी जर बघितली म्हणजे कार्यालय तहसील कार्यालय याच्यानुसार 31,000च्या आसपास मिळू शकतं. 31,000 याच्यामध्ये काही कटिंग होत असतं आपल्या सॅलरीमध्ये, जसं की काही किंवा काय कुठला टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, हे अशा विविध प्रकारची डिडक्शन होत असतं. त्याच्यामध्ये आपलं NPS खातं उघडलं जात असतं जेव्हा अपॉइंटमेंट नियुक्ती भेटल्यानंतर. त्या NPS खात्यामध्ये समजा म्हणजे 10 ते 15% हे कॉन्ट्रीब्युशन असतं, 10 ते 15%. तर हे जवळपास तुमची कटिंग होत असतं 7,000च्या जवळपास. आणि ते मूळ म्हणजे एकूण सॅलरी मधून ते कट होऊन तुम्हाला जवळपास इन हँड जे आहे तुमच्या अकाउंटमध्ये, बँक अकाउंटमध्ये ही इतकी सॅलरी जमा होऊ शकते. समोरची माहिती बघूया. तर महसूल सहाय्यक म्हणून तुमची जेव्हा नियुक्ती झालेली आहे पहिल्या स्टेजला, तर त्यानंतर तुमचं प्रमोशन कुठं कुठं होऊ शकतं, प्रमोशन कुठल्या कुठल्या पदासाठी होऊ शकतं, हे या व्हिडिओच्या माध्यमातून, या स्लाइडच्या माध्यमातून बघूया. तर तुमची नियुक्ती जी सुरुवातीची आहे याच्यामध्ये सुरुवातीला S6 पेमेंट असलेलं महसूल सहाय्यक हे तुमची नियुक्ती होणार आहे सुरुवातीला. महसूल सहाय्यक नंतर तुमची जे 7 ते 8 वर्षानंतर, जवळपास 7+ वर्षानंतर तुमचं अव्वल कारकून म्हणून नियुक्ती होणार आहे, अव्वल कारकून. आणि अव्वल कारकूनला S12 हा पे स्केल दिलेला आहे. S12 म्हणजे जवळपास 30,000+ हे काय तुमचं असणार आहे, बेसिक असणार आहे. इथं किती बेसिक आहे, 19,900 महसूल सहाय्यकसाठी. तर इथं किती असणार आहे अव्वल कारकूनसाठी, तर 30,000+ तुमचं बेसिक असणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुमची ग्रॉस सॅलरी जी आहे त्याच्या 45,000+ जाऊ शकतं या अव्वल कारकूनच्या माध्यमातून. आणि राहिलेले नायब तहसीलदार, अव्वल कारकून नंतर नायब तहसीलदार म्हणून तुमचं हे होणार आहे, प्रमोशन होणार आहे. आणि नायब तहसीलदार नंतर तहसीलदार म्हणून तुमचं प्रमोशन होईल. शक्यतो नायब तहसीलदार पर्यंत तर होईलच जर तुमची जर सध्या एज ही 20 ते 25च्या दरम्यान असेल, तर नायब तहसीलदार पर्यंत तुम्ही तर जाऊ न शकाल. कारण की तुमचा जो आपलं महाराष्ट्र शासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांचा 58 पर्यंत हे निवृत्तीचं वय आहे. तर तुमच्या वयानुसार किती किती तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये राहणार आहात, किती वर्ष तुम्ही राहणार आहात याच्यावरती डिपेंड असेल. तुमचं जितकं वय सध्या कमी आहे त्याच्यानुसार तुम्ही कदाचित तहसीलदार पर्यंत पण प्रमोशन घेऊ शकता. त्यांचा कालावधी जे आहे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, 7 ते 8 वर्ष हे साधारणतः अव्वल कारकूनसाठी लागतं. आणि त्याच्यानंतर मग परत 7 ते 8 वर्ष हे नायब तहसीलदारसाठी लागतात. आणि त्याच्यानंतर परत तितकाच वेळ हा तहसीलदार म्हणून प्रमोशन भेटायला मिळतोय. हे बघितलं आपण प्रमोशन. समोरून माहिती बघूया. मित्रांनो, हे जे आपण त्या स्लाइड बघितलेलं आहे त्याच्यामध्ये नियुक्तीचं ठिकाण कुठे असणार आहे, हे नियुक्तीचे ठिकाण जिल्ह्याच्या ठिकाणी पण असू शकतं, उपविभागाच्या ठिकाणी असू शकतं, तालुक्याच्या ठिकाणी पण असू शकतं. तर जास्तीत जास्त जे आहे हे तालुक्याच्या ठिकाणीच तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे. आणि आपण तहसीलमध्ये गेलेलाच असाल आणि तहसीलमध्ये किती कामाचा बोजा राहतो कर्मचाऱ्यांच्या वरती हा तुम्हाला माहितीच आहे. तर मी शेवटी या व्हिडिओच्या बाबतीत, या महसूल सहाय्यकच्या बाबतीत एक गोष्ट सांगू शकतो की महसूल सहाय्यक म्हणून जर तुमची नियुक्ती झाली तर तुम्हाला इतर जे तुम्ही स्पर्धा परीक्षेचा साठी जर वेळ देत असाल तर तो तुम्हाला खूपच कमी मिळणार आहे. कारण की आणि याचा टायमिंग जो आहे हा 9:30 ते 11:15 पर्यंत, 6:15 पर्यंत संध्याकाळचे हा तुमचा ऑफिशियल टाइम राहणार आहे. शनिवार रविवार सुट्टीच राहणार आहे. परंतु ह्या 6:15च्या नंतर सुद्धा तुम्हाला काम करण्याचा दबाव असू शकतो. कारण की इथं हे पद जे आहे हे एक नागरिकांच्या नागरिकांच्या प्रत्यक्ष सेवेच्या संदर्भातलं पद आहे. नागरिकांचा संपर्क याच्यामध्ये जास्त येणार आहे. त्याच्या कारणाने ह्या पदासाठी जे कामाचा बोजा जो आहे तो काम जे आहे खूप जास्त असणार आहे. त्याच्या कारणाने तुम्हाला इतर जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू इच्छित असाल तर तुम्हाला खूपच कमी वेळ मिळणार आहे. शनिवार रविवार तर मिळू शकतोच,
तुमच्या वरच्या अधिकाऱ्याने कुठलं काम करायला बोलावं. त्याच्यासाठी हे पद महसूल सहाय्यक पद जे आहे ते चांगलं असेल. तर ज्यांचा पर्याय हा फक्त क्लर्कच आहे, याच्यानंतर कुठलाच अभ्यास त्यांना नको आहे, तर या उमेदवारांना हा महसूल सहाय्यक म्हणून पर्याय एकदम चांगला आहे. परंतु जर तुम्हाला अभ्यासासोबतच ही अशा प्रकारची क्लर्कची नोकरी करायची असेल तर तुम्हाला दुसऱ्या पर्याय मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहेत. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून प्राधिकरण निवडण्यासंदर्भात कुठलाही गोंधळ उडणार नाही आणि तुम्हाला अचूक तो प्राधिकरण तुम्हाला निवडण्यास नक्की मदत होईल. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट प्राधिकरण बघूया.